दिवाळी हा सण म्हणजे विशेष लोकांच्या मनाला भिडणारा सण आहे। यात संस्कृती, अध्यात्म आणि आनंद सगळंच काही इन्क्लूड आहे। दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि श्रद्धेचे प्रतीक। पण तुम्हाला हे माहीत आहे का, दिवाळीचा प्रत्येक दिवस एक खास आणि पूजेसाठीही खूप महत्त्वाचा आहे। चला तर मग या बाबतीमध्ये आपण जाणून घेऊया दिवाळीत कुठली पूजा कशी आणि काय करायची ती। नमस्कार, प्राणा हिलिंग अँड ऑकल्ट सायन्समध्ये मी सौ पूनम पाटील तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। दिवाळी म्हणजे फक्त एका दिवसाचा सण नाही, तर 5-6 दिवसांचा सुंदर असा सण आहे। पहिला दिवस गोबारस, ज्या दिवशी आपण गायीची पूजा करतो। दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी, ज्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करून आपण आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना करतो। तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, ज्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून चांगुलपणावर विजय मात केला होता। चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। हा दिवस दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य दिवस। या दिवशी लक्ष्मीदेवी आणि कुबेर देवतेची पूजा केली जाते, सुख संपत्ती आणि शांतीची प्रार्थना केली जाते। पाचवा दिवस गोवर्धन पूजा, ज्या दिवशी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून लोकांचे संरक्षण केले होते। आणि शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज, ज्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याचं दीर्घायुष्य आणि आरोग्याची प्रार्थना करते। दिवाळी पूजेत लक्ष्मी देवतेसोबत श्री गणेशाची पूजा केली जाते, कारण गणेश म्हणजे शुभारंभाचे प्रतीकच। या दिवसामध्ये पूजा करत असताना दिवे लावले जातात। हे दिवे अंधकारावर प्रकाशाचा विजय दाखवतात। घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात, नवीन कपडे घातले जातात आणि सगळीकडे सुंदरतेचा उत्साह साजरा होतो। हे फक्त बाह्य सौंदर्य नाही, तर आपल्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता ऊर्जेला आमंत्रण देण्याचे प्रतीक आहे। दिवाळीचा खरा अर्थ आहे अंधकारातून प्रकाशाकडे जाणं। आपल्या मनात जे ईर्ष्या, राग, द्वेष, अंधकार आणि तो दूर करून प्रेम, क्षमा आणि दयेचा प्रकाश पसरवणे, हेच दिवाळीचे खरे आणि मुख्य सौंदर्य आहे। भगवान रामाच्या अयोध्येत परत येण्याचा आनंद म्हणजेच दिवाळी, आणि आपणही आपल्या आयुष्यातील प्रत्येक परत आलेल्या आनंदाला दिव्याने उजळून टाकतो। म्हणजे आपण बघा ना, कुठलीही वस्तू आणली असेल, वाढदिवस असेल, काही नवीन गोष्टी केली असेल, तर आपण दिवा ओवाळतो। ही आपली परंपराच आहे, ही आपली संस्कृतीच आहे। तर मित्रांनो, ही होती दिवाळी पूजा आणि दिवाळीचे महत्त्व। याबद्दल थोडक्यातच माहिती होती। दिवाळी म्हणजे केवळ सजावट नाही, तर आपली संस्कृती, श्रद्धा आणि एकतेचं प्रतीक आहे। दिवाळीमध्ये केलेली सगळी पूजा ही खूप फलदायी असते, आणि ही पूजा खूप मनाने आणि उत्साहाने केली पाहिजे। याचा आनंद हा द्विगुणित झाला पाहिजे। कुठल्याच प्रकारचं दुःख किंवा कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर राहावी, यासाठी ही पूजा केली जाते। तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो, कमेंट नक्की करा। इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार।